आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडतंय पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा आजचा 5वा दिवस। विभाग प्रमुख महेंद्र कुरा यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची डॉक्टरांची भूमिका। कोरोनाचा नव्यानं धोका नाही, मुंबई महापालिकेचा निर्वाळा, प्रसंगी तोंड देण्याची तयारी। अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची माहिती। मुंबईमध्ये मास्क सक्ती नाही, सावधगिरी म्हणून मास्क वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। JN1 या नव्या व्हेरियंटचा धोका वाढला। भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी वांद्र्यामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली। सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा भाजपकडून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मुंबईतील वांद्रे इथल्या बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये स्प्लॅश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महोत्सवामध्ये 400हून अधिक चित्र तर 51 कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। फेस्टिवलला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मॅनेजमेंट विषयाचा पेपर फुटला। चिखली इथल्या DY पाटील कॉलेजमधून प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती समोर आली आहे। चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण। पुण्याच्या शिरूरमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। विज्ञान प्रदर्शन पाहायला विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे। कोरोनाचा नवा व्हेरियंटमुळे पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालय प्रशासन सतर्क झालंय। नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं डॉक्टरांनी आवाहन केले। पुण्यातील 199 झाडं तोडायला मज्जाव करण्यात आलाय। गणेशखिंड रस्ता रुंदीकरण आणि मेट्रोच्या बांधकामासाठी झाडं तोडायला उच्च न्यायालयानं नकार दिलाय।